आज आपण घरच्या साहित्यात टी टाईम स्नॅक्ससाठी किंवा मुलांना मधल्या वेळेत देण्यासाठी गव्हाच्या पिठाची खुसखुशीत पौष्टिक नानकटाई झटपट कढईत कशी बनवायची त्याची रेसिपी पाहूयात. नमस्कार, मी वर्षा VM's किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. या प्रमाणात साहित्य घ्याल तर तुमची नानकटाई एकदम तोंडात टाकताच विरघळणारी आणि खुसखुशीत तयार होईल. सर्वात आधी 1 वाटी पिठी साखर चाळून घेऊयात आणि मग त्यात पाऊण वाटी घट्ट तूप घालूयात. तूप घट्टच वापरायचे, पातळ करून घ्यायचे नाही. मग व्हिस्कच्या साहाय्याने हे मिश्रण असे फेटून घ्यायचे. हळूहळू याचा रंग बदलायला लागून थोडासा पांढरट दिसायला लागेल आणि मिश्रण थोडे सेलसर होईल. साधारण 4 ते 5 मिनिटे फेटल्यानंतर हे अशा प्रकारे मिश्रण तयार होते. मग त्यावर एक गाळणी ठेवून 1.5 वाटी गहू पीठ आणि अर्धा वाटी बेसन घालून चाळून घेऊयात आणि मग त्यात पाव वाटी रवा, 1 चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा घालूयात. यात अर्धा चमचा वेलची पावडर आणि चिमूटभर चवीपुरेसे मीठ घालूयात आणि हे मिश्रण हातानेच मिक्स करून अगदी हलक्या हाताने याचा गोळा तयार करून घेऊयात. जास्त मळत राहायचे नाही. हा बघा, अशा प्रकारे हा कसा गोळा तयार करून घ्यायचा आणि मग याचे छोटे छोटे ह्या अशा प्रकारे गोळे तयार करून घ्यायचे. हा बघा, हा अशा प्रकारे एक गोळा हातावर फिरवून थोडा दाबत चपटा करून एका तूप लावलेल्या प्लेटवर या अशा प्रकारे थोड्या थोड्या अंतरावर सगळी बिस्किटं लावून घ्यायची. आता यावर सजावटीसाठी बारीक केलेले पिस्ता आणि बदामाचे काप लावूयात. इकडे कढईत मीठ पेरून 5 ते 10 मिनिटांसाठी ही प्रीहीट करून घेतली आहे. आता कढईचे झाकण काढून ही प्लेट कढईमध्ये ठेवून झाकण बंद करून आपल्याला 20 मिनिटासाठी मंद गॅस फ्लेमवर ही बिस्किटं भाजून घ्यायची आहेत. 20 मिनिटांनंतर कढईचे झाकण काढून बिस्किटं तयार आहेत की नाही हे पाहिजे. आता ही प्लेट आपल्याला लगेचच बाहेर काढून घ्यायची आहे. आता ही पूर्ण थंड करून घ्यायची आहेत. ही बघा, ही किती छान अशी आपली खुसखुशीत नानकटाई तयार. ही गव्हाच्या पिठापासून बनवलेली पौष्टिक अशी नानकटाई तुम्ही चहाबरोबर टी टाईम स्नॅक म्हणून किंवा लहान मुलांना मधल्या वेळेत छोट्या भुकेसाठी खायला देऊ शकता. व्हिडिओ आवडला तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा.